नमस्कार, माझं नाव विजय बर्वे आणि मी नाशिकचा आहे. आपलं सिटी नेचर चॅलेंज हा जो कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतो यावर्षी, त्याचा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सगळ्यांना द्यायला आणि त्याच्यामध्ये कसं सहभागी होता येईल हे सांगायसाठी एक मराठीमध्ये कार्यक्रम करावा असं बऱ्याच लोकांची इच्छा होती. त्यामुळे मी मराठीमध्ये अ, करतो आहे हा कार्यक्रम. काही काही शब्द इंग्रजीमध्ये येतील किंवा माझ्या बऱ्याचशा स्लाइड्स मध्ये इंग्रजी आहे, तर तेवढं फक्त हे करायला लागेल आपल्याला. सिटी नेचर चॅलेंज म्हणजे काय असतं, त्याची कशी सुरुवात झाली, आतापर्यंतच काय त्याची अ, प्रगती आहे, आणि मग यावर्षी आपण ते त्याच्यामध्ये कसं सहभागी व्हायचं, आणि आय नॅचरलिस्ट हे जे ऍप त्याच्यामध्ये वापरलं जातं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती, ते कसं चालू करायचं आणि कसं वापरायचं, असं थोडीशी रूपरेषा असेल. ब्लड हुआ नहीं दिखता। ठीक आहे, तर सिटी नेचर चॅलेंज 16 साली अ, सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजलिस या दोन गावांमध्ये, म्हणजे मी ज्या म्युझियम मध्ये काम करतो, नॅचरलिस्ट म्युझियम ऑफ लॉस एंजलिस आणि कॅलिफोर्निया अकॅडमी ऑफ सायन्स, या दोन संस्थांमध्ये लीला आणि अलिसन अशा दोघी मैत्रिणी होत्या. तर त्यांनी एकमेकींना चॅलेंज केलं की तुझ्या गावामधून जास्त लोक निसर्ग निरीक्षण करतील की माझ्या गावामधून. आपण आपापल्या मित्रमंडळींना आणि संस्थेमधल्या लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करू आणि अशी एक खेळीमेळीची स्पर्धा घेऊ, असं अशा विचारांनी त्यांनी सुरू केलं. त्यामुळे दोन शहरं, सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजलिस, याच्यामध्ये पहिल्याच वर्षी या दोन संस्थांच्या माध्यमातून जेवढ्या लोकांना त्यांनी संपर्क केला त्याच्यातून सुमारे 1,000 लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. आणि पहिल्या वर्षी फक्त त्या 3-4 दिवसाचा जो कालावधी आहे, म्हणजे शुक्रवारपासून सोमवारपर्यंत, त्याच्यामध्ये 19,800 रेकॉर्ड्स तयार केली, या लोकांनी टाकली आयनाच्या लिस्टवर. आणि 2,500 वेगवेगळ्या प्रजातींची त्याच्यामध्ये माहिती गोळा करण्यात आली. तर असं पहिल्याच वर्षी त्याला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला या दोन संस्थांच्या अ, मदतीमुळे, आणि त्यामुळे ती झाली सुरुवात तशी त्या कार्यक्रमाला. त्याच्या पुढच्या वर्षी मग त्यांची ही गोष्ट ऐकून अनेक शहरं अमेरिकेतली म्हणाली की आम्हाला पण सहभागी व्हायचंय. त्यांची कोणी मित्रमंडळी होती किंवा ज्यांनी त्या अ, बातम्या वाचल्या, असं हे सिटी नेचर चॅलेंज झालंय. त्यामुळे मग 17 साली अ, अनेक शहरं त्याच्यामध्ये अजून जोडली गेली, अनेक शहरं, अनेक लोक जोडले गेले. 18 साली अ, असं वाटायला लागलं की फक्त अमेरिकेमध्येच का, तर पूर्ण जगभरामध्ये लोकांना इच्छा आहे. त्यामुळे मग पूर्ण जगभरामध्ये तो कार्यक्रम नेण्यामध्ये न्यायचं ठरवलं त्यांनी. आणि असं करत करत 23 साली जवळपास 450 शहरं याच्यामध्ये सहभागी झाली, आणि त्या 4 दिवसात जवळपास 18 लाखाच्या वरती ऑब्झर्वेशन्स लोकांनी केली, आणि त्याच्यामध्ये जवळ 57,000 प्रजाती आणि 66,000 लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. म्हणजे 7-8 वर्षामध्ये खूप मोठी प्रगती या कार्यक्रमाची झाली. लोकांना तो खूप आवडला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अ, शुक्रवार ते सोमवार, म्हणजे खरं शनिवार रविवार या 2 दिवसाकरता, पण निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळा आणि काही रात्रीच्या दिवसाच्या गोष्टी याच्यामध्ये आणता याव्यात म्हणून असा 4 दिवसाचा हा कार्यक्रम असतो. आणि गेल्या वर्षी पहिल्यांदाच भारतामधनं थोड्या जास्त प्रमाणामध्ये सहभाग झाला या कार्यक्रमामध्ये. आणि त्याच्यामध्ये अ, हैदराबाद
आणि बंगलोर या 2 शहरांनी खरं गेल्या वर्षी पण अगदी सुरुवातीला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं आणि मग हळू-हळू इतर शहरं जोडली गेली आणि पुष्कळ चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला. यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे 150च्या वरती शहरं भारतामधनं सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्रातली पण बरीचशी प्रमुख शहरं आहेत. त्यामुळे मराठीमधून थोडंसं याचं माहिती द्यावी म्हणजे फक्त इंग्रजी मधून माहिती आल्यामुळे जी लोकं याच्यापासून थोडीशी दूर राहिली त्यांना पण सहभागी होता येईल या दृष्टीने आज हा मराठीतून आपण करतोय कार्यक्रम. थोडीशी प्रगती कशी होत गेली निरनिराळ्या बाबींमध्ये याची थोडीशी वार्षिक आकडेवारी इथे आहे. मी सांगितलं तसं पहिल्या वर्षी 2 गावं, दुसऱ्या वर्षी 16, 68 असं होत होत गेल्या वर्षी 482 गावांनी सहभाग घेतला त्याच्यात. एका देशापासून वाढत जाऊन 46 देश गेल्या वर्षी होते माझ्यावर. मग ते यावर्षी 51 देश ऑलरेडी आहेत. निरीक्षण साधारण 20,000 पासून वाढत जाऊन जवळपास अ, 1.9 मिलियन म्हणजे किती जवळपास 2 करोड अ, हे नाही 20 लाख निरीक्षणं झालेली आहेत. जातींमध्ये पण प्रजाती म्हटलं तर 2,500 पासून वाढत जाऊन तर गेल्या वर्षी 57,000 झाल्या आणि सहभाग पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला आहे. 1,000 पासून 4,000, 17,000 66,000 गेल्या वर्षी. तर असं अशी जी प्रगती होत गेली आता. थोडंसं या कार्यक्रमाबद्दल अजून अ, याच्यामध्ये अ, अ, जगभरात लोकांनी कसा सहभाग घेतला याचं थोडंसं थोडीशी काही क्षणचित्र इथे दिलेली आहेत, की लोक ठिकठिकाणी जाऊन गटाने जाऊन, एकट्याने जाऊन आपल्या स्वतःच्या घराच्या बागेत किंवा घराजवळच्या बागेमध्ये सुद्धा हे करता येतं आणि सहभागी होता येतं याच्यामध्ये. त्या 4 दिवसामध्ये फक्त निरीक्षणं घ्यायची आणि त्याची नोंद आयएनएचएलईस वरती करायची. एवढंच अगदी सोपं स्वरूप आहे याचं. गेल्या वर्षी कुठल्या शहरामधून किती हे आले, किती रेकॉर्ड झाले याचं थोडंसं आहे, की लापाज हे जे शहर आहे, तिथे एका शहरातून 1,28,000 रेकॉर्ड्स 4 दिवसामध्ये हे झाली आणि याच्यामध्ये मला वाटतं 10व्या-11व्या नंबरवरती गेल्या वर्षी भारतामधलं हैदराबाद शहर होतं. आता यावर्षी बघू आपण अजून किती त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. तर याची थोडीशी काय-काय या कार्यक्रमामध्ये केलं जातं, तर मुख्य शहरातील आणि शहरातल्या आणि गावातल्या लोकांना थोडंसं निसर्गाशी जोडणं, लोकांना जाऊन थोडंसं आपल्या आसपास काय आहे ते बघायला लावणं, हे एक हा एक उद्देश आहे. आणि मग त्याच्यातून थोडंसं समाजाला कुठेतरी निसर्गासाठी एकत्र आणणं, की निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे सगळ्यांनी, हे थोडीशी एक भावना त्यातून कुठेतरी निर्माण होईल. आणि ही जी सगळी माहिती एकत्र केली जाते ती शास्त्रज्ञांना मग अ, पुढे काही करण्याकरता वापरता येतात. पुढची काही कामं काही संशोधन करण्याकरता. त्यामुळे शास्त्रज्ञांना पण एका पद्धतीने मदत होते. आणि एकूण जनसहभागातून जगभरातल्या सगळ्या शहरांमधली जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटीचं माहितीचं संकलन करणं हा एक त्याच्यामधला उद्देश म्हणता येईल महत्वाचा. आणि एक फायदा असा आहे, की जगभरातल्या लोकांना त्यामुळे मैत्रीपूर्ण स्पर्धेमधून एकत्र पण आणलं जातं आणि थोडंसं निरनिराळ्या आपल्या गावातील दुसरे निसर्ग निरीक्षक आणि इतर गावांमधलेही लोक या सगळ्या त्याच्यामधून थोडीशी एकमेकांची माहिती, ओळख असं होतं. ही अ, गेल्या वर्षी एक अ, काही प्रश्न पाठवून लोकांना विचारलं, की "काय तुम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायला आवडतं?" तर लोकांनी निरनिराळी कारणं दिली. त्याच्यामध्ये अ, 36% लोकं म्हणाले, की याच्यातून नवीन शिकायला मिळतं म्हणून आम्ही सहभाग होतो. 22% लोकं म्हणाले, की आम्हाला इतर लोकांबरोबर काम करायला मिळतं, इतर लोकांशी ओळखी होतात म्हणून. अजून 22% लोक म्हणाले, की निसर्गाला काही मदत तुमच्याकडून होईल असं याच्यामधून
वाटतं म्हणून आम्ही सहभागी होतो. काही लोकं नवीन ठिकाणी जायला मिळतं या निमित्ताने, म्हणून सहभागी झाले. काही फक्त निसर्गाच्या जवळ मला जायला मिळतं म्हणून मी सहभागी होतोय असं म्हणतात. तर असं अ, वेगवेगळं कारण असू शकतं म्हणजे अ, याच्यामध्ये सहभागी तुम्ही का होताय ह्याचं. पण कारण काही असलं तरी सहभागी होणं महत्त्वाचं कारण याच्यातून आपण कुठेतरी निसर्गाला एक प्रकारे मदत करणार आहोत हे लक्षामध्ये ठेवून अ, सहभागी होणं आणि शाळा, कॉलेज किंवा कोणाही लोकांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणं, असं एक आपलं उद्दिष्ट आहे. अ, या कार्यक्रमामध्ये खूप म्हणजे मजेशीर आणि माहितीपूर्ण गोष्टी समोर येतात. जसं हा जो छोटासा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये एक रात्री चमकणारं एक पाण्यातली खूप सूक्ष्म वनस्पती आहे. तर त्याची नोंदणी सॅन डिएगोमध्ये केली. हे जे चमकतंय हे कुठला कृत्रिम प्रकाश त्याच्यावर टाकलेला नाहीये. तर ते रात्री चमकणारच एक अ, हे आहे ज्याला बायोल्युमिनेसन्स म्हणतात. आपला काजवा वगैरे चमकतो. तसं ते चमकतं आहे आणि त्याचं एक रेकॉर्ड किंवा त्याची एक नोंद गेल्या वर्षी केली. तर असं काहीतरी खूप इंटरेस्टिंग काही मजेशीर गोष्टी बघायला मिळतात. याच्यामध्ये मी जसं म्हटलं तसं निरनिराळ्या लोकांची निरनिराळी कारणं आहेत, की का ते सहभागी झाले. तर ही थोडीशी काही कारणं गेल्या वर्षीच्या सर्व्हेमधून जी समोर आली त्याच्यामध्ये प्रागमधून ही व्यक्ती म्हणते, की त्याच्यामध्ये सहभागी होणं याच्यामुळे वारंवार दिसणाऱ्या पण माहीत नसलेल्या अ, वनस्पती आणि प्राण्यांबद्दल जाणून घ्यायला मला फायदा झाला आणि त्याच्यामुळे सहभागी होणाऱ्या इतर लोकांची मैत्री करणं, जसं मी म्हणालो तसं एक लोकांना ती एक हे आवडते. त्याच्यानंतर प्रत्यक्षात आणि इतर ह्याच्यामध्ये काही ॲक्चुअली इतरांसह काम करून एकत्र एक पूर्ण आपल्या भागामध्ये काय दिसतं आपल्या शहराच्या आसपास याची एक माहिती दरवर्षी एकत्रित करून अनेक वर्ष हे करत राहिलं तर त्याच्यामध्ये काय बदल होतात हे पण थोडेसे आपल्याला समजू शकतील आणि आसपासच्या निसर्गाच्या निरीक्षण करण्याची सवय पण त्याच्यामुळे लागते, की एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहिलं, की मग पुढे वर्षभर ज्या प्राणी वनस्पतींची आपल्याला माहिती होती त्याच्या कडे कुठेतरी आपोआपच लक्ष वेधलं जातं. तर हा पण एक फायदा कुठेतरी याचा आहे. त्यामध्ये अ, ही जी सगळी माहिती संकलित होते, ती वापरून अनेक रिसर्च पेपर, शोधनिबंध याच्यामध्ये अ, शास्त्रज्ञांनी लिहिलेले आहेत. त्याचं एक थोडंसं हे आहे, की किती निरीक्षणं त्याच्यामध्ये आली आणि त्याच्यातून काय झालं याच्यावर काही निरनिराळे शास्त्रज्ञ शोधनिबंध करतायत. तर त्याच्याबद्दल एक थोडीशी हे की नुसतंच माहिती गोळा केली, टाकली आणि विसरलो असं नाही. तर पुढे जाऊन त्याचा काहीतरी उपयोग पण केला जातो याच्यामध्ये. आणि जगाच्या निरनिराळ्या भागामध्ये हे केलं जातंय, की हा अमेरिकेमधला एक अभ्यास आहे. त्याच्यामध्ये जपान आणि कुठल्या-कुठल्या इतर देशांमधली मंडळी सहभागी आहेत. आणि बातम्यांमध्ये आणि याच्यामध्ये पण युरोपियन युनियनमधला काही उल्लेख आहे. असे निरनिराळे लोकं त्याच्यावरती काम करतात आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात, की कोविड च्या काळामध्ये काय झालं आणि कसं लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग केला. अ, अशी अनेक शोधनिबंध याच्यामध्ये झालेले आहेत. आणि फक्त बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता नाही तर लोक पण एकमेकांना कशी मदत करतायत आणि काय? याच्याबद्दल थोडा समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही काही अभ्यास याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी केलेला आहे. तर असे निरनिराळे हे याच्यामध्ये चालू आहेत. म्हणजे फायदे आहेत याचे. आणि दरवर्षीच काहीतरी वेगळं न पाहिलेलं असं त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये असं एक सापडत असतं आणि त्याची पण एक
नोंद आणि त्याची थोडी त्या शहरातल्या लोकांना माहिती देणं हा पण एक सिटी नेचर चॅलेंज मधला एक भाग आहे. तर या काही वनस्पती आणि प्राणी जे पहिल्यांदीच रेकॉर्ड झाले किंवा याच्यामध्ये होन्डुरस मधनं पहिल्यांदीच अॅनाचलिस्ट आणि जीबी फरती याचं रेकॉर्ड केलं गेलं असे हे याच्यामधून सिटी नेचर चॅलेंजच्या निमित्ताने झालेले काही हे अभ्यास आहे. सिटी नेचर चॅलेंज पूर्ण आय नॅचरलिस्टची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जर बघितलं तर हळूहळू त्याचा कसा परिणाम होत गेला आहे थोडंसं इथून दिसतं की या हिरव्या बाणांनी दाखवलं की दरवर्षीच्या सिटी नेचर चॅलेंज मध्ये एकूण गोष्टी एकूण ऍक्टिव्हिटीज मध्ये किती वाढ झाला बाकी पूर्ण अ, वर्षभराच्या याच्यामध्ये तुलनेमध्ये थोडंसं दाखवलं आणि दरवेळी सिटी नेचर चॅलेंजच्या निमित्ताने खूप जास्त वाढ होते आणि त्याच्यानंतर मग ती वाढ कुठेतरी हे पण नियमित पण होते की जेवढे लोक नवीन त्याच्यामध्ये जोडले जातात त्यातले काही प्रमाणामध्ये लोक मग आयनाचिलीस वरती पुढे पण काम करत राहतात. हे थोडंसं इथे एक दाखवण्याचा प्रयत्न आहे की कसं हे वाढ होत गेली आणि कसे नवीन लोक त्याच्यामध्ये जोडले गेले आणि मग ते अ, सक्रिय राहिले हे पण थोडंसं इथे दाखवलं की दरवर्षीच्या नेचर चॅलेंजमुळे कसा हे होतो. अर्थात हे सगळं जागतिक पातळीवरचं आहे. भारतामध्ये अशा प्रकारचं आपण अजून फार काम केलेलं नाहीये कारण 2 वर्षापासूनच जास्त प्रमाणामध्ये हे चालू आहे. पण आता आपण हळू-हळू एक 4-5 वर्षाची माहिती संकलित झाली, की अशा प्रकारच्या काही गोष्टी पण आपण भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी पण बघू शकतो. अ, याच्यामध्ये लोकांना का आवडतं, मी जसं आधी 1-2 उदाहरणं दिली तसं अ, काही लोकं म्हणतात, की याच्यामुळे एक मजा येते, एक संधी मिळते मला, की अ, इतर काही लोकांची एक ओळखी करणं आणि त्याच्यामधून जोडलं जाणं. तर हे थोडक्यामध्ये अ, हा कार्यक्रम काय आहे आणि कसा हे कशी याची प्रगती झाली आहे थोडंसं आपण बोललो. आता आपल्याला 26 ते 29 एप्रिल अ, असं पुढच्या आठवड्यामध्ये या 4 दिवसांमधली निरीक्षणं सगळी नोंदवायची आहेत आपल्याला ठिकठिकाणी जाऊन आणि त्याच्यानंतर 30 एप्रिल ते 5 मे ह्याच्यामध्ये जर काही अ, नोंदी आपल्या वेबसाईटवरती NHLS वरती ॲप थ्रू टाकायच्या राहिल्या असतील, तर त्या टाकायला आणि त्याचं आयडेंटिफिकेशन किंवा ओळख प्रत्येक रेकॉर्डची करायला अशी वेळ आहे 30 एप्रिल ते 5 मे पर्यंत आणि 6 मेला सकाळी 9 वाजेपर्यंत जे काही NHLS वरती माहिती गोळा झालेली आहे. त्याप्रमाणे 6 तारखेला त्याचे निकाल जाहीर करण्यात येतील, की कुठल्या शहरामधून किती माहिती संकलित झाली, काय असं. असं याचं एक स्वरूप आहे या वर्षीच्या कार्यक्रमाचं. आणि आता काही प्रश्न असतील तर आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलू आणि मग मी अनॅचलिस्ट वेबसाईटवरती जाऊन कशी माहिती टाकायची, ते मी ती माहिती देतो. तर काही प्रश्न असतील तर चॅटमध्ये टाइप करा किंवा अनम्यूट करून विचारले तरी काही हरकत नाही. सद सध्या तरी कोणी अनम्यूट दिसत नाहीये सर. म्हणजे आता तरी प्रश्न नाहीये, पण खूप छान तुम्ही आम्हाला या प्रवासातनं नेलं त्या 4 वर्षाच्या. आता हो, मी आता iNaturalist च्या बद्दल थोडीशी माहिती देतो आणि मग बघू आपण अजून काही जर प्रश्न असतील तर शेवटी परत. हो. आणि मध्येही तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही चॅट बॉक्स मध्येही प्रश्न टाकू शकता किंवा एखाद्याला जर अनम्यूटचा प्रॉब्लेम असेल तर तसंही तुम्ही चॅट बॉक्स वापरू शकाल. हो, निश्चितच. या
नॅचरलिस्ट. नॅचरलिस्ट स्क्रीन दिसतोय ना माझा? नाही सर, अजूनही पीपीटीच दिसते. हो बरं. आता दिसतोय? हो, लॉग इन पासून सुरू. हा ठीक आहे. तर आयनॅचरलिस्ट ही जी वेबसाईट आहे त्याची थोडीशी माहिती देतो आता की ती कशी वापरायची आपण आणि काय त्याचे फायदे आहेत आणि तर आयनॅचरलिस्ट कुठलेही सोशल नेटवर्कची वेबसाईट असते तशीच त्या पद्धतीनेच ती वेबसाईट तयार केलेली आहे. 2008 साली एक मास्टर्सचा प्रोजेक्ट म्हणून याची सुरुवात झाली आणि गेल्या 15 वर्षामध्ये एक खूप मोठी एक चळवळ म्हणता येईल अशी ती झाली आहे सुरुवात आणि त्याच्यामध्ये दररोज हजारो नवीन निरीक्षण नोंदवली जातात आणि एकमेकांना मदत करून त्याची ती निरीक्षण ओळखणं आणि त्याची अ, माहिती संकलित करून ती पुढे अ, संशोधनासाठी शास्त्रज्ञांना उपलब्ध करून दिली जाते. तर असं याचं थोडक्यामध्ये स्वरूप आहे. तर हे एक चालतं कसं आहे नॅचरलिस्ट तर आधी फोन किंवा कॅमेरानी फोटो काढला जातो. आपण जे काय आपल्या आसपास दिसेल त्याचा फोटो काढतो आणि फोनच्या ॲपमधून किंवा वेबसाईटमधून तो फोटो इतर ज्याला म्हणजे इतर निसर्ग निरीक्षक आहेत त्यांच्याबरोबर शेअर केलं जातं. जसं आपण Facebook वगैरेवरती एखादी गोष्ट शेअर करतो. तशीच ती आपण नॅचरलिस्टवरती हे रेकॉर्ड शेअर करतो. रेकॉर्ड शेअर करणं म्हणजे काय आणि कसं याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. पण एकदा ते रेकॉर्ड शेअर झालं, की मग ते सगळ्या निसर्ग निरीक्षकांना दिसतं आणि मग त्याच्याबद्दल मग चर्चा होते, की काय आहे? हा कुठला पक्षी आहे, कुठला प्राणी आहे, कुठलं झाड आहे, काय त्याची ती इतर लोकं त्याला माहिती देतात त्याच्याबद्दल आणि बऱ्याचदा याच्यामध्ये अ, काही शास्त्रज्ञ किंवा जे खूप अनुभवी निसर्ग निरीक्षक आहेत, ते लोक माहिती देत असतात. त्यामुळे जर एखादं पक्षी, फुलपाखरू जर आपलं ओळखायला चुकलं, तर त्याची दुरुस्ती करणं किंवा आपल्याला माहिती नसेल, तर त्याची माहिती त्याच्यातून नवीन मिळणं, हे एक असतं आणि गेल्या काही वर्षांपासून NHLSनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्याच्यामध्ये सुरुवातीला काही एक थोडंसं हिंट ज्याला म्हणता येईल, की काय प्रकारे कुठला प्राणी किंवा काय वनस्पती आहे, ते पण आता दाखवायला सुरुवात केलेली आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचा याचा फायदा जसं म्हटलं तसं, की अ, अ, शास्त्र पुढे नेण्यासाठी मदत केली जाते. कारण शास्त्रज्ञ हे सर्व ठिकाणी, सर्व वेळी जाऊन निसर्ग नोंदी करू शकत नाही. तर त्याच्यात आपण आपला कुठलीतरी अ, अ, सहभाग घेऊ शकतो, की माझ्या आसपास काय दिसलं, मला जे काय दिसलं त्याची फोटो काढून ती माहिती टाकत राहणं. पण हे फोटो फार उत्तम पाहिजेत असं काही नाही. सेलफोनने काढलेले साधेसुधे फोटोही त्याच्यामध्ये चालतात. असं काही नाही, की त्याला फार खूप चांगल्या प्रतीचीच फोटोग्राफी पाहिजे किंवा असं पाहिजे असं. त्यामुळे आणि त्याचा फायदा असा होतो, की काय, कधी दिसलं, कुठे दिसलं हे एक थोडंसं प्रत्येक माणसाची आपली एक स्वतःची यादी तयार होते, की मी किती पक्षी पाहिलेत, मी किती फुलपाखरं पाहिलेत अशा आणि एकमेकांना मदत केली जाते ओळखण्यासाठी. निसर्गाबद्दल शिकायला मिळतं आपल्या आसपासच्या काय आहे ते. अं, अ, एक उपयुक्त माहिती शास्त्रज्ञांसाठी तयार होते. आणि याच्यामधून एक तुम्ही कुठेतरी थोडेसे सिटिझन सायंटिस्ट किंवा ज्याला नागरी शास्त्रज्ञ म्हणतात असे कुठेतरी शालेय विद्यार्थ्यापासून सेवानिवृत्त व्यक्तीपर्यंत कोणीही याच्यामध्ये एक सहभागी होऊ शकतं.
आणि एक बायोब्लिज म्हणजे एकत्र येऊन थोड्या काळामध्ये सगळ्या आपल्या निसर्गाची एखाद्या ठिकाणची माहिती गोळा करणं हे पण याच्यात iNaturalist वापरून खूप सहज शक्य होतं. तर हे कॉम्प्युटर, टॅब, फोन अशा सगळ्या त्याच्यावरती वापरता येतो आणि iNaturalist हे कोणीही मनुष्य iNaturalist होऊ शकतो. पी-एच-डी विद्यार्थी असेल किंवा ज्याला निसर्गाची आवड असेल, ती कोणीही व्यक्ती iNaturalistमध्ये सहभागी होऊन ही माहिती टाकू शकतो. तर ही थोडीशी माहिती झाली. अ, कुठल्याही वेबसाईट प्रमाणे याच्यामध्ये आपण लॉग इन करायला लागतं. कारण प्रत्येक जी माहिती आहे ती कोणी टाकलेली आहे हे पण त्याच्यामध्ये नोंद होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे एकदा तुम्ही iNaturalistमध्ये आपलं एक लॉग इन तयार केलं, की मग आपलं Facebook किंवा अशा सोशल नेटवर्किंग वेबसाईटसारखी थोडंसं त्याचं स्वरूप आहे, की आता हे माझं प्रोफाईल आहे. मग याच्यामध्ये मी अ, याच्यामध्ये काय मला दाखवू हे थोडंसं इथे कुठेतरी सांगून ठेवू शकतो, की जसं मी म्हटलं, की भारतामधली जी कुठली रेकॉर्ड्स येतील ती मला दाखव. तर त्यामुळे मी इथे सेट केलंय. त्याप्रमाणे मग मला भारतामध्ये जी काही नवीन रेकॉर्ड्स येतील ती रोजच्या रोज इथे माझ्या वॉलमध्ये किंवा स्ट्रीममध्ये दाखवली जातात. इतर आपल्या iNaturalistना मेसेजेस, ईमेल सारखे आपल्याला याच्यामधून पाठवता येतात. आणि जर कोणी मी अ, टाकलेल्या निरीक्षणांवर काही अधिक माहिती दिली असेल, काही हे केलं असेल, तर ते किंवा मी जिथे ऑलरेडी जिथे जी निरीक्षण ओळखली आहेत, आयडेंटिफिकेशन दिली आहेत, त्याच्याबद्दल हे असेल, तर ते मला अपडेट्स त्याचे येतात. आता इथे असं आहे, की मी एक जे काही ह्याच्यामध्ये माहिती दिली होती, रेकॉर्ड टाकलं होतं, त्याला आता कोणीतरी एका व्यक्तीनी ते आयडेंटिफाय केलेलं आहे. तर आता हे कॅलिफोर्निया सी लायन हा जो प्राणी मी काही दिवसापूर्वी बघितला होता कॅलिफोर्नियामध्ये 3 नोव्हेंबर 22 ला. तर त्यावेळी मला काहीच माहिती नव्हतं हे नक्की काय आहे. त्यामुळे मी त्याला फक्त एक मॅमल असं म्हणून लिहून ठेवलं होतं. तर त्याला मग 2 व्यक्तींनी त्याला येऊन सांगितलं, की हा कॅलिफोर्निया सी लायन नावाचा प्राणी आहे. तर अशी एकमेकांना माहिती देता येते. मला सी लायन आहे असा अंदाज होता, पण खात्री नव्हती. त्यामुळे मी फक्त त्याला त्यावेळी मॅमल म्हटलं. तर 1 वर्षापूर्वी मी नोव्हेंबरमध्ये ज्यावेळी ते टाकलं, त्यावेळीच कोणीतरी मला लगेच तो मॅमल आहे असं म्हटलं. पण जोपर्यंत 2 लोकं त्याला हे होत नाही, तोपर्यंत ते रिसर्च ग्रेड होत नाही. त्यामुळे अ, 8 तासापूर्वी कोणीतरी याच्यावर, "अरे, एकाच व्यक्तीने याला आयडेंटिफिकेशन दिलंय, मी पण देतो." असं म्हणून या नवीन व्यक्तीने 8 तासापूर्वी मला एक हे दिलं त्याचं अ, अधिक माहिती किंवा ओळख त्याची दिली. तर असं अशी याच्यामध्ये इंटरॅक्शन्स होतात. जसं एकमेकांशी आपण हे करू शकतो. तर आता आयआरसीटीसी वेबसाईट वापरून रेकॉर्ड्स कशी टाकायची मी हे थोडंसं दाखवतो. सेलफोनवरून कशी टाकायची तसं बऱ्यापैकी सोपं आहे आणि याच्यासारखंच आहे. त्यामुळे ते मला आत्ता इथे सेलफोन Zoomला जोडलेला नसल्यामुळे काही दाखवता येणार नाही. पण त्याचे काही व्हिडिओ किंवा त्याची अधिक माहिती तुम्हाला इंटरनेटवरती सहज मिळू शकेल. तर अपलोड म्हटलं की मला एक इथे अपलोड करण्याची एक हे दिली जाते विंडो. त्याच्यामध्ये मी पूर्वी काढलेले जे फोटो आहेत, त्यातले मी काही फोटो हे केले आता टाकले त्याच्यामध्ये. तर हे 2 फोटो मी टाकले. तर हे फोटो टाकल्यानंतर फोटो काढलेल्या याच्यावरून तारीख आणि जर तुम्ही सेलफोनने फोटो काढला असेल, तर त्या फोटोची तारीख वेळ आपोआप तो घेतो आणि सेलफोनमधला फोटो असेल तर त्याचं ठिकाण पण नाही. आता मी हे बघू शकतो, की हा अ, कशाचा फोटो आहे ते आणि मग हे दोन्ही फोटो जे आहेत ते एकाच पक्षाचे आहेत. त्यामुळे मी
ते दोन्ही फोटो सिलेक्ट करून ते रेकॉर्ड कंबाईन केलं. कारण एकाच पक्षाचे फोटो त्यामुळे मला त्याचा एकच रेकॉर्ड बनवायचा आहे. त्याच्यामध्ये मला लोकेशन मला हे आठवतंय त्याप्रमाणे मी गेन्सविल, फ्लोरिडा या गावामध्ये काढलंय. त्याच्यामध्ये समजा आता मला अ, नुसतं गेन्सविल, फ्लोरिडा म्हटलं तर तो एक खूप मोठ्या ह्याच्यामध्ये देईल, की या भागात कुठेतरी आहे. पण मी त्या ह्याच्यामध्ये झूम इन करून मला आठवतंय त्याप्रमाणे मी या झाडावरती तो पक्षी पाहिला होता. त्यामुळे मी तिथे जाऊन त्याचं ती माहिती दिली आणि मग त्याच्यानंतर त्याचं नाव. तर मला आता समजा या पक्ष्याचं काही नाव माहिती नाही, तर मी फक्त पक्षी आहे, एवढं त्याच्यामध्ये लिहून ठेवू शकतो. किंवा मी या नॅचरलिस्टची मदत घेऊन त्याच्यामध्ये त्याच्यावरती क्लिक केलं, की तो काय पक्षी असावा? ही माहिती मला नॅचरलिस्ट सुचवतोय, की हा बहुतेक ओरिओल नक्की आहे, पण हा बाल्टिमोर ओरिओल असावा, असं नॅचरलिस्टचं म्हणणं आहे. तर मला जर खात्री असेल हा नक्की ओरिओल आहे, तर मी ओरिओल म्हणू शकतो. मला जर खात्री नसेल, तर मी फक्त तो पक्षी आहे, एवढंच म्हणू शकतो. तर आता मला माहिती आहे हा बाल्टिमोर ओरिओलची मादी किंवा फिमेल पक्षी आहे. पण मी गटकाभर असंच समजतो, की मला माहिती नाही, मी पक्षी आहे असं फक्त म्हटलं. समजा मला असं वाटलं, की नाही मला बाल्टिमोर ओरिओल आहे का नाही नक्की माहीत नाही, पण ओरिओल एवढं माहिती आहे, तरी मी तशी माहिती देऊ शकतो. तर ही माहिती देता येते. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचं काही मला लिहायचं असेल, अधिक माहिती, तर ती पण इथे नोट्समध्ये लिहिता येते. तर असं हे निरीक्षण आता झालं, की मला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचं ठिकाण, कुठे मी फोटो काढला ते, त्याचं तारीख आणि काय आहे ते. काय आहे ते मी जसं माहिती नसेल, तर फक्त पक्षी, प्राणी एवढं लिहिलं तरी चालतं. एवढं लिहून आता हे माझं एक जे निरीक्षण आहे ते तयार झालं. हे मी सबमिट म्हणतो. सबमिट म्हटल्यानंतर तो सेव्हिंग असं म्हणून आता ते 2 फोटो आणि ती माहिती ही आयनॅचरलिस्टकडे पाठवली. आता ही जी माझी एकूण सगळी याची यादी आहे निरीक्षणांची, की कुठे-कुठे मी निरीक्षणं केली. त्याच्यामध्ये हे पहिल्या क्रमांकावरती मी आपण आत्ता जे टाकलं, ते निरीक्षण इथे येऊन बसलं, की अ, न्यू वर्ल्ड ओरिओल किंवा इक्टेरस या जीनसमधला हा पक्षी 2 फेब्रुवारी 2 जानेवारी 24 ला अलाचुआ काउंटी गेन्सविलमध्ये मी बघितला. आता ह्याच्यावरती जर मी क्लिक केलं, तर मग मला हे रेकॉर्ड दिसतं. मग ह्याच्यामध्ये मला हे दिसतंय, की हे जे लाल जे ठिपके आहेत त्या नकाशामध्ये ते इतर लोकांनी पाहिलेले इक्टेरस पक्षी या भागामध्ये दिसतायत असं दिसतंय. पक्षाचा फोटो आहे, कधी पाहिला ते आहे. मी तो कधी सबमिट केला ते आहे. कुठे पाहिला त्याची माहिती आणि मग त्याच्यामध्ये मला इतर काही माहिती पण भरता येते, की अ, जिवंत आहे की मृत होता तो. त्याच्यानंतर काय नक्की मी पाहिलं, त्याचं पीस पाहिलं का, काय अंडं पाहिलं, काय पाहिलं? तर मी पक्षीच पाहिला, ऑर्गॅनिझम पाहिला. लाईव्ह स्टेज, लहान होतं, पिल्लू होतं, मोठा होता, मला माहिती नाही. त्यामुळे अशी माहिती त्याच्यामध्ये देता येते आणि हे एकदा हे इथे असं ठेवलं, की पुढच्या काही तासामध्ये कोणीतरी अ, ज्यांनी असं हे म्हटलंय, की मला अमेरिकेतले पक्षी माझ्या वॉलवरती दिसू देत. त्याच्यामधलं कोणीतरी येईल आणि त्याला आयडेंटिफिकेशन किंवा ओळख त्याची देईल. तर बघून हो, की ही बाल्टिमोर ओरिओलची फिमेल वाटते असं म्हणून तो ही माहिती देईल. आपल्याला अ, सिटी नेचर चॅलेंजसाठी फक्त अशी रेकॉर्ड सेलफोन आपला वापरून किंवा कॅमेरा वापरून फोटो काढून या 4 दिवसामधली रेकॉर्ड्स जास्तीत जास्त करणे आणि ती आयनॅचरलिस्टवरती टाकणे. एवढंच याचं काम आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या भागातले पक्षी, फुलपाखरं, प्राणी हे जर चांगले ओळखू येत असतील, तर इतर लोकांना ते ओळखण्यासाठी मदत करणे. हा पुढचा त्याच्यामध्ये भाग येतो. जसं स्वानंदला पुण्यामधल्या फुलपाखरांची चांगली माहिती आहे किंवा योगेशला साप
किंवा सरडे याची खूप चांगली माहिती आहे. तर ते लोक मग त्या त्या भागातली ती माहिती जाऊन देतील. तर आपल्याला फक्त एवढंच करायचं की ही 4 दिवसामध्ये रेकॉर्ड गोळा करणं आणि मग त्याच्या पुढच्या आठवड्याभरामध्ये ती त्या 4 दिवसामध्येही तुम्ही टाकू शकता. आठवड्याभरामध्ये ती सगळी पुढच्या 4-5 दिवसात अपलोड झाली पाहिजेत, म्हणजे मग ती आयडेंटिफाय होतील. आणि मग या निमित्ताने बऱ्याच वेळा आपल्या परिसरामध्ये काय दिसतं हे थोडंसं जाऊन शोधून ती माहिती गोळा करणं किंवा आपल्या मित्रमंडळींबरोबर जाऊन त्या निमित्ताने एक छोटीशी कुठेतरी सहल होते. एकमेकांकडून शिकायला मिळतं किंवा निरनिराळ्या शहरांमध्ये सिटी नेचर चॅलेंजच्या निमित्ताने जे कोण थोडेसे अनुभवी लोक आहेत ते पण काही अशा अं, लहानशा सहली हे करतात. तर त्याच्यामध्ये सहभागी होऊन इतर काही नवीन मित्र जोडणे असे निरनिराळ्या याच्यामधून सहभाग होऊ शकतो. अजून काही अनॅचरलिस्ट बद्दल सांगायला पाहिजे? आनंद, योगेश, जे हो कोण. हो सर, आता एक प्रश्न असा आलाय की आपण कशाचे फोटो काढू शकतो, म्हणजे बर. व्हॉट ऑल टू बी फोटोग्राफ, ट्रीज, हा. लिव्स, इन्सेक्ट, बर्ड्स, एनिमल्स, रेप्टाइल्स, हा. असा प्रश्न आहे. संदीप साठे सरांचा प्रश्न आहे. ओके. तर त्याच्याविषयी आणि एका एक ऑब्झर्वेशन एक जात याविषयी थोडस हा, ठीक आहे. कन्फ्युजन हा, आणि कशाचे दूर केलं तर. कशाची ऑब्झर्वेशन करायची आणि कशाची करायची नाही हे दोन्ही हा. सांगतो. तर ही जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटीचं डॉक्युमेंटेशन आहे. त्यामुळे प्राणी, पक्षी, जिवंत, मृत, झाडं सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करू शकतो आणि करायला पाहिजे. याच्यामध्ये कशाचं करायचं नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये असं म्हणतो आम्ही की 3 Ps, अव्हॉइड 3 Ps, 3 गोष्टी चा हे ऑब्झर्वेशन करायचं नाही. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे लोक, की ह्युमन बिईंग असं म्हणून ऑब्झर्वेशन करण्याची गरज नाही. तुम्ही तिथे जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन केलंय म्हणजे ह्युमन बिईंग तिथे गेला आहे आम्हाला कळलं. त्यामुळे लोकांचे फोटो आयनॅचरलिस्ट मध्ये आपल्याला टाकायचे नाहीयेत, माणसं किंवा लोक. दुसरं पी म्हणजे पेट्स, कुत्री, मांजरं, जी पाळलेले प्राणी आहेत, पाळीव प्राणी किंवा इतरही असतील तुमच्या, तुम्ही पाळलेले मासे असतील, पिंजऱ्यात ठेवलेले पक्षी असतील, या गोष्टींचं पण आपल्याला हे करायचं नाहीये. पीपल, पेट्स आणि तिसरं पॉटेड प्लांट्स. कुंडीमध्ये लावलेली जी झाडं आहेत ती नैसर्गिकरित्या तिथे येणारी असतील असं नाही. त्यामुळे कुंडीमध्ये लावलेली किंवा तुम्ही लावलेली जी झाडं आहेत कुंडीमध्ये असतील किंवा तुमच्या छोट्याशा बागेत असतील, इतर ठिकाणून कुठून तरी आणून, तर ह्या 3 गोष्टींचं निरीक्षण टाकली नाहीत तरी चालतील किंवा या दोनची तर पेट्स आणि लोकांची तर टाकूच नाही. कुंडीमधल्या झाडांची जर निरीक्षण टाकली समजा चुकून किंवा टाकायचं असेल काही कारणाने, तर आयनॅचरलिस्ट मध्ये इथे खाली एक क्वालिफिकेशन्स नावाचा जो हे आहे त्याच्यामध्ये जाऊन ऑर्गॅनिझम इज वाईल्डला जाऊन नाही म्हणायचं. कुंडीमधलं टाकलं असेल शक्यतो टाकूच नाही, पण जर टाकलं तर हे करायला विसरायचं नाही. हे एक हे आहे. तर या 3 गोष्टींची सोडून बाकी सर्व जैवविविधता, सर्व बायोडायव्हर्सिटीचे ऑब्झर्वेशन आपल्याला याच्यामध्ये टाकता येतं. तर हे झालं काय टाकायचं आणि काय टाकायचं नाही. पुढचा प्रश्न. संदीप सर, क्लिअर झालाय ना प्रश्न? तुम्ही अनम्यूटही Oh, होऊ yes, शकता किंवा. yes, yes. It is clear. ओके Yes. ओके, ओके, ठीक थँक्यू. आहे. आणि आता सर, दुसरा प्रश्न हा कॉपीराईट आणि या संदर्भात आहे, की बऱ्याच जणांना ते एक हवं असतं, हा, बरोबर. की माझा फोटो कसा डेटा सेफ्टी आहे. तर ते बरोबर. एकदा तुम्ही अकाउंट सेटिंग मधनं जर दाखवलं हो, दाखव. आणि त्याची थोडी माहिती दिली तर. येस. तर 2-3 गोष्टी आहेत याच्यामध्ये. एक म्हणजे खूप एका पातळीवरती की हा निसर्ग आहे. तुम्ही फक्त फोटो काढताय, तर त्याच्या कॉपीराईट घेणारे तुम्ही कोण? असे काही लोकांना वाटतं. इथपासून काही लोकांचं म्हणणं आहे की नाही, मी माझ्या कॅमेरामध्ये माझ्या याच्यामध्ये पुष्कळ पैसे इन्व्हेस्ट केलेत. मी खूप
काळजीपूर्वक फोटो काढतो, त्यामुळे मला त्याचा कॉपीराईट माझ्याकडे असावा, असे निरनिराळे हे आहेत. तर त्याच्या अनुषंगाने त्याचं वेगवेगळं सेटिंग तुम्हाला त्याच्यामध्ये करता येतं. तर अ, अकाउंट सेटिंग्स मध्ये आता तुम्ही प्रोफाईल उघडली आहे तुमची, हो, प्रोफाईलमध्ये पण छान दिसते प्रोफाईल तुमची आणि त्याच्यात दिसतं तुम्ही 150 लोकांना फॉलो करताय. थोडं हो, खाली गेलं तर तुम्ही 10,000 पेक्षा जास्त नोंदी केलेल्या आहेत. नोंदी केल्यात. 2500 प्रजाती त्याच्यामध्ये आहेत आणि 12,000 लोकांना मी आयडेंटिफिकेशनला मदत केली. तो हे टार्गेट आपण ठेवू शकतो की आपण अशी प्रोफाईल आपली बनवायची. अकाउंट सेटिंग मध्ये फक्त सेम फोटोवर लाईक तुमच्या प्रोफाईलची तिथेच जाऊन हा प्रोफाईलला अकाउंट सेटिंग. येस, येस. अकाउंट सेटिंग. करेक्ट. येस. हां, तर आणि इथे इथे अकाउंट सेटिंग्जमध्ये थोडीशी आपण आपल्याबद्दल माहिती देऊ शकतो. आपला एक फोटो लावू शकतो आणि इथे ऍप्लिकेशन्स मध्ये किंवा हा कंटेंट अँड डिस्प्ले येस. मध्ये लायसन्सिंग. तर ओके. ह्याच्यामध्ये वेगवेगळी फोटोची लायसन्स तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये क्रिएटिव्ह कॉमन्स म्हणजे मी फोटो काढला आहे, पण माझा काही त्याच्यावर हक्क नाही. ते निसर्गाची हे आहे, ज्याला जसा हवा तसा वापरावा. असं जर तुम्ही हे दिलं तर हे आहे. तर त्याच्यामध्ये नो कॉपीराईट पासून ते मग रिक्वायर्ड अशी वेगवेगळी लायसन्सेस तुम्ही देऊ शकता. तर मला वाटतं CC0 हे सगळ्यात ओपन लायसन्स असतं, की पाहिजे तसं वापरा. माझं काही म्हणणं नाही. पासून ॲट्रिब्युशन शेअर अलाइक, नो डेरिव्हेटिव्हज, की फक्त नॉन कमर्शियल गोष्टींसाठी वापरा. कमर्शियल हवा असेल तर माझी परवानगी घ्या. याच्यापासून दुसरं काहीही करू नका. फक्त हा फोटो असाचा असा वापरा. अशी निरनिराळी लायसन्सेस आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी हे पण दिलंय, की तुम्ही कुठलं लायसन्स वापरलं तर तुमच्या माहितीचा कसा उपयोग होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये ही जी सुरुवातीची जी 3 लायसन्स आहेत, 2 लायसन्सेस ती वापरली तर तुमचा डेटा GBIF आणि Wikimedia याच्यावरती पण पुढे वापरला जाऊ शकतो. तिसरं लायसन्स आहे ते वापरलं तर फक्त GBIF वरतीच जाऊ शकतो आणि त्याच्या पुढची जी लायसन्स आहे त्याच्यामध्ये तुमचा डेटा फक्त INHLS वरती राहतो, इतर कुठेच जात नाही. म्हणजे शास्त्रज्ञांना जर तो वापरायचा असेल तर INHLS वरती प्रत्येक रेकॉर्डला एक जाऊन बघायला लागतं. अशी थोडीशी एक हे आहे. तर हे लायसन्स झालं. फोटोचं लायसन्स जे आहे त्याच्यामध्ये अजून फोटोचं काय करावं, एकूण माहितीचं काय करावं आणि साउंड पण तो आपण रेकॉर्ड करू शकतो आवाज, तर त्याचं काय करावं असं. तर इथे आपण सेट करू शकतो आणि शेवटी कॉपीराईटचं असं आहे, की तुम्ही एकदा ते इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर कुठे टाकलं, की तुमचा तसा त्याच्यावर वरती ताबा किंवा कंट्रोल असा काहीच राहत नाही. त्यामुळे तेही थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण अनॅचलिस्ट सारख्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त माहिती टाकली, की त्याचा पुढे शास्त्रीय दृष्टीने किंवा या गोष्टी वाचवण्यासाठी खूप जास्त उपयोग होतो. हे लक्षात ठेवून आपल्या निसर्ग प्रेमासाठी जेवढं ओपन लायसन्स तुम्ही वापरू शकता, तेवढं जास्त चांगलं. अजून आहेत अं, काही? हो, आता एक प्रश्न आहे. इथिकल फोटोग्राफी किंवा ऑब्झर्वेशनचे रूल आहेत का? हां, तर म्हणजे खूप याच्याबद्दल सांगण्याची गरज नाही, पण एथिकल म्हणजे ज्या प्राणी, वनस्पती आहेत त्यांना आपण जाऊन त्रास देत नाहीये किंवा ते नष्ट करत नाहीये या फोटो काढायच्या नादामध्ये. हे करणं महत्त्वाचं, की जे काय दिसतं आहे ते निसर्गाचा आस्वाद घेत त्याला त्रास न होऊ देता डॉक्युमेंट करणं. हे आहे सर, माझ्या मते. एखादं ऑब्झर्वेशन उघडून परत ते फ्लॅग्स दाखवता का? हा प्रश्न बाय द वे शिल्पा आवटे मॅमने विचारला होता. ओके. कुठलंही एखादं ऑब्झर्वेशन उघडून ते फ्लॅग्स फक्त दाखवा. त्याच्यात अजून एक इथिकलची गंमत सांगता येईल आपल्याला. हो. अ, थोडं खाली. हां,
सो हे जे असेसमेंट फ्लॅग्स आहेत, तर इथिक्स मध्ये हे पण येतात. बऱ्याचदा लोक चुकीची तारीख देतात. म्हणजे सीएनसी साठी जर एखाद्याने एक उदाहरण घ्या की एखादा पक्षी पुण्यात दिसतच नाही या तारखेला, म्हणजे उन्हाळ्यात तो पक्षी दिसत नाही पण हिवाळ्यात दिसतो आणि त्याने तो चुकीच्या तारखेने मुद्दामून सीएनसी साठी टाकला, तर आपण डेट इज नॉट करेक्ट म्हणून आपण त्याला तिथे फ्लॅग करू शकतो. म्हणजे इतर माणसं त्याला तसं फ्लॅग करू शकतात. लोकेशन पण म्हणजे डेट इज पुण्यात ॲक्युरेट किंवा चिंपांझी अशा दिसला गोष्टी. असं सांगितलं तर मी सांगू शकतो की पुण्यात चिंपांझी नाही दिसत, हम्म. असं आपण ते करू शकतो. म्हणजे हे बरोबर. इतर माणसं त्याला फ्लॅग करू शकतात जर एकाने टाकला तर. दुसरी हम्म. गोष्ट अशी असते की म्हणजे हे इथिक्स बाबत इथे अजून आपल्याला असे ऑप्शन्स आहेत थोडक्यात. आणि आणि कोणी जर काही एव्हिडन्स विचित्र ऑफ गोष्टी ऑर्गॅनिझम तर हा एक कन्सेप्ट आहे. बरोबर. हो, बोल सॉरी. हा, सो म्हणजे दुसऱ्या फोटोचा फोटो टाकला किंवा पुस्तकातला फोटो टाकला, तर तो फोटो हे काही त्या ऑर्गॅनिझमचा एव्हिडन्स ठरत नाही की तुम्ही ते निरीक्षण केलंय त्याचा एव्हिडन्स ठरत नाही. मग त्याला आपण एव्हिडन्स ऑफ ऑर्गॅनिझमला रेड फ्लॅग करू शकतो. त्याला बरोबर. डाऊन फ्लॅग केला तर ते आणि आयनॅचलिस्टच्या लोकांपर्यंत पोहोचतं आणि तसं त्याला ब्लॉक पण करू शकतात. म्हणजे जर एखादा माणूस वारंवार हे फ्लॅग जर हे करत असेल, बरोबर आहे. तोडत असेल, बरोबर. तर तसे हे इथिक्स बाबत काही फ्लॅग्स आपल्याकडे आहेत. पण मला असं वाटतं की इथिक्स हे प्रत्येकाने स्वतः ठरवून तसं हो, वापरावं. बरोबर. सर आणि तुम्हाला काय ऍड करायचं असेल तर? शेवटचा एक फ्लॅग आहे इनअप्रोप्रिएट. कधीतरी कोणीतरी काहीतरी चावटपणा विचित्रपणा जर केला, काहीतरी भलतेच फोटो वगैरे टाकले, तर पटकन तुम्ही जाऊन तिथे इनअप्रोप्रिएट म्हणलं की ते फोटो आणि हे दिसणं ताबडतोब बंद होतं. आणि मग त्याच्यावरती तुम्हाला चर्चा करत किंवा ऍक्शन घेता येते. कारण ही वेबसाईट ही सर्व लोकांसाठी असल्यामुळे कधीतरी असं होऊ शकतं. विरेशने हात वर केला, काही प्रश्न विचारायचा आहे. विरेश? विरेश सर तुम्ही अनम्यूट झाले. हॅलो हा, विरेश सर. येतोय आवाज. नाही, मी विरेश सरांचाच वाट बघत होतो, हो, त्यांचा आवाज बरोबर. नाही. नाही येत आवाज. ठीक आहे. तो विरेश सर बोलत आहेत तोवर आपण अजून एक लक्ष्मीकांत नवे सरांचा प्रश्न होता की पर्टिक्युलर एका प्रोजेक्ट साठी एखादा एरिया सिलेक्ट कसा करायचा किंवा जीपीएस कोऑर्डिनेट द्यायचे असतील तर काय? बरोबर. जीपीएस कोऑर्डिनेट जर म्हणजे कॅमेरातून फोटो काढला असेल तर ते जीपीएस त्यावेळी एनेबल्ड असेल तर फोटोमध्ये आपोआपच कोऑर्डिनेट्स येतात आणि ते घेतले जातात. कॅमेराने काढलं असेल तर थोडंसं मग मॅपवर जाऊन मी आता जसं दाखवलं वेबसाईटवर, किंवा तुम्ही जर त्याच ठिकाणी असाल आणि तुम्ही फोनमधून अपलोड करत असाल तर त्याचं लोकेशन टाकता येईल. आणि प्रोजेक्ट्स तयार करणं आणि त्याचं कुठला एरिया देणं वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा ऍडव्हान्स टॉपिक्स असल्यामुळे मला वाटतं आपण या सेशन मध्ये त्याच्याबद्दल नको बोलायला, कारण ते थोडंसं मग कन्फ्युजिंग होईल. पण प्रोजेक्ट ऑलरेडी यावर्षीच्या सिटी नेचरसाठी चॅलेंजसाठी तयार झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त जाऊन ऑब्झर्वेशन करणं आणि ती रेकॉर्ड करणं हे सध्या या 4 दिवसांमध्ये आपल्याला करायचं काम, आणि आपोआपच ती निरनिराळ्या प्रोजेक्ट्स मध्ये जातील. प्रोजेक्ट्स बद्दल थोडंसं सांगायचं झालं तर हे इथे दिसतंय पहा, प्रोजेक्ट्स नावाचं आहे. तर त्याच्यामध्ये दुसरं रेकॉर्ड दाखवतो. एरिया प्रमाणे प्रोजेक्ट असलेलं एखादं रेकॉर्ड. सर एखादं सिटी नेचर चॅलेंज दाखवा की. हो, हो. सिटी नेचर चॅलेंज पुणे दाखवू शकता तुम्ही किंवा मुंबई घालवता तर ते नाही, आधी मी एक फक्त माझ्या जातील. रेकॉर्डला आपोआप कसं येतं ते दाखवतो आणि मग हा, सिटी नेचर चॅलेंजचं दाखवतो. आता हे जे रेकॉर्ड आहे हे मी काल टाकलं. मोनार्क फुलपाखरू वा. माझ्या ऑफिसच्या बागेत दिसलं ते. तर ते आपोआप 2 प्रोजेक्ट्स मध्ये गेलं, बटरफ्लाईज ऑफ कॅलिफोर्निया आणि नेचर गार्डन सर्व्हे नॅचरलिस्टिक म्युझियम. तर याच्यामध्ये प्रोजेक्ट मध्ये आपोआप ते जाऊन बसतं आणि मग ते इथे कुठेतरी मला दिसतं आणि मग त्या प्रोजेक्टचं एक
स्टॅटिस्टिक्स आपोआप तिथे मग बिल्ड होत असतात, की कोणी किती रेकॉर्ड केली, काय प्राणी पाहिले वगैरे असं. तर आता आपण गेल्या वर्षीचं बघितलं तर आपल्याला या थोड्या गोष्टी बघता येतील. चालेल. हो, सर्च मध्ये सिटी नेचर चॅलेंज जर सांगितलं ना तर आपोआप दिसतील. 2023 आणि मग इंडिया म्हटलं तर ती अम्ब्रेला आहे हो, मग आणि त्या त्याच्यातनं एक अम्ब्रेलातनं आपल्याला आपल्याला सिलेक्ट पिक करता करायला येईल. लागेल. Yes. येस, हाच आहे दुसरा. हे ऍक्च्युली एका सिटीचं पण आहे, ते हा, पण तोही नक्की. छान आहे. ते छान उदाहरण आहे ऍक्च्युली द्यायला. तर आता हे नानकवट्टा नावाचं एक लहानसं गाव आहे उत्तराखंडमध्ये. तर तिथल्या शाळेच्या एक दोन शिक्षकांनी ठरवलं की याच्यामध्ये सहभागी व्हायचं. आणि त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही फोटो काढा आणि टाका. तर 155 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि 23,000 ऑब्झर्वेशन 4 दिवसामध्ये त्यांनी केली. आणि बहुतेक सगळी ऑब्झर्वेशन हा त्यांचा सेलफोन वापरून त्या प्राण्यांच्या फुलपाखरांच्या मागे जाऊन किंवा फुलांचे फोटो काढून असं त्यांनी ही गोळा केलेली आहे. एक ऑब्झर्वेशन दाखवतो की हे एक ऑब्झर्वेशन आहे की ब्लॅक मार्श डार्ट नावाची एक टाचणी किंवा डॅमसल फ्लाय चं ऑब्झर्वेशन या दिव्या नावाच्या कोणी विद्यार्थिनीने केलं. आणि मग निरनिराळ्या लोकांनी त्याच्यावरती येऊन, तिला काहीच माहिती नव्हतं की हे काय आहे, काय किडा आहे. तर मग ती माहिती देऊन कुठेतरी त्यांना केलं आणि मग ते आपोआपच ते ऑब्झर्वेशन सिटी नेचर चॅलेंजच्या याच्यामध्ये जाऊन आपोआप आपल्याला दिसत आहेत. आता हे मला वाटतं ओडोनट आणि तेजस. ओडोनट म्हणजे हा हैदराबादचाही स्वरोचित. विद्यार्थी आहे, म्हणजे हो. येस, स्वरोचीचा. हा. सो हे दोघंही मला वाटतं तरुण विद्यार्थीच आहेत. अजून ग्रॅज्युएशन करताना ते हे अशी आयडेंटिफिकेशनला मदत करतायत. सो हम्म. असं काही नाहीये की म्हणजे एक्सपर्टच आहेत विद्यार्थी, आणि ते आता एक्सपर्ट आहेत. ऍक्च्युली स्वरोची खूप चांगला एक्सपर्ट आहे हो. गेल्या 4-5 याच्यातला, वर्षामध्ये खूप टाचणीमधला. त्याने अभ्यास केलाय. खूप निरनिराळी पुस्तकं लोकांकडनं मागून हे करून. फक्त याला वयोमर्यादा नाहीये. आणि बरोबर. त्यांचा यंग आय नॅचरलिस्ट नावाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपच्याच मला वाटतं आदित्यने आपल्याला पोस्टर बनवायला मदत केली होती हो. आता या वेबिनारचं. तर असं सो जर प्रोजेक्टमध्ये तुमच्या ओळखीत आपोआपच रेकॉर्ड जाऊन बसतं. त्यामुळे वेगळं आपल्याला करण्याची काहीच गरज नाहीये. फक्त काही येस, वेळा काही शहरांमध्ये तुम्हाला असं सांगितलं जाईल की हे प्रोजेक्ट आहे, त्याला तुम्ही जॉईन व्हा. तर त्याला इथे जॉईन नावाची लिंक येते प्रत्येक प्रोजेक्टच्या वरती. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन होता आणि मग तुम्हाला कोण त्याचे मेंबर्स आहेत ते सगळं दिसतं. अजून एक प्रश्न दिसतोय की 26 ते 29 एप्रिल याला काही सिग्निफिकन्स आहे का? अजितनी विचारला हा प्रश्न. तर सिग्निफिकन्स म्हणजे जगभरामध्ये साधारण बरा कालावधी ज्याच्यामध्ये अ, हे दिसू शकतात. म्हणजे जिथे खूप थंडी असते तिथे साधारण एप्रिल पासून थोडंसं गरम व्हायला लागतं आणि पक्षी आणि किडे वगैरे बाहेर पडायला लागतात. आणि जिथे खूप उष्ण भाग असतो तिथे पण ठीक, म्हणजे काही आपल्याकडे भारतातल्या काही भागामध्ये तोपर्यंत खूपच गरम 40 डिग्रीच्या वरती वगैरे टेम्परेचर जातं. पण जगभराच्या हिशोबाने एप्रिलच्या शेवटच्या शनिवार, रविवार असं ते ठरवलेलं आहे. त्यामुळे अ, त्या तारखा आहेत. त्याच्याबद्दल बऱ्याचदा भारतामध्ये चर्चा होते, की भारतामध्ये हा काही फार चांगला काळ नाहीये. आपण थोडंसं पाऊस सुरू झाल्यानंतर घेतलं तर चांगलं होईल. तर कदाचित पुढे-मागे आपण इंटरनॅशनल याच्यामध्ये पण सहभागी होऊ आणि फक्त भारतासाठी पण एखादा इव्हेंट घेऊ शकतो. पण सध्या तरी आपण आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये एक आपला भारताचा सहभाग म्हणून त्यांनी ठरवलेल्या तारखांनाच करतोय. गेल्या वर्षी एप्रिल 28 ते 1 मे असं होतं 23 सालचं. यावर्षीचं
शेवटचा तो शनिवार रविवार असल्यामुळे 1-2 दिवस, 2-4 दिवस मागे तो होतो. अजून काही आहेत का प्रश्न? किशोर बरोबर आहे की पक्ष्यांची घरटी आणि अंडी याचे फोटो टाकू नये. कॅप्टिव्ह आणि कल्टिव्हेटेड मध्ये सांगितलं तसं बरोबर आहे की पाळलेले प्राणी पिंजऱ्यामधले किंवा लावलेली झाडं, त्यातल्या त्यात लहान झाडं याचे फोटो नाही टाकू. झाले प्रश्न अजून आहेत काही? माझ्या मते झालेत सगळे. तसं आणि 1 तास होत आलेला आहे, त्यामुळे जर कोणाला हो. प्रश्न कोणाला असतील असेल त्यांनी तर थांबून इतर लोकांना जायचं सर असेल तरी मी कोल्हापूरहून बोलतोय. कार्यक्रमामध्ये नक्की सहभागी व्हा जगाच्या पाठीवर जिथे असाल तिथून, कारण आत्ता कोणाचा तरी जगभरामध्येच हा आवाज आला कार्यक्रम होता होतो. सर. सॉरी. हॅलो. आत्ता कोणीतरी बोला. हा नमस्कार सर, मी कोल्हापूरहून बोलतोय. माझी एक शंका काय होती, आता असं म्हणजे बर्ड्स किंवा ह्याला करतो त्याला अनोटेशन मध्ये आपण लाईव्ह पक्षी बघितलेले असतो, तर त्याला एव्हिडन्स ऑफ प्रेझेन्स मध्ये भरपूर सारे ऑप्शन असतात, त्याला काय चूज करायचं? मी तर लाईव्ह बघितलेला आहे. ऑर्गॅनिझम. हा, अख्खा ऑर्गॅनिझम. ओके अख्खा प्राणी किंवा पक्षी बघितला म्हणून ऑर्गॅनिझम. ओके. कारण तुम्हाला ऑर्गॅनिझम फक्त ओके. आणि फक्त पीस सापडलं तरी तुम्ही खात्रीने सांगू शकता की हे पारव्याचं पीस आहे किंवा साळुंकीचं पीस आहे किंवा असे निरनिराळे हे असतात. ओके काही काही याचे फक्त एव्हिडन्स दिसतात म्हणून ते वेगवेगळे ऑप्शन दिलेले. जेव्हा प्रत्यक्ष ओके. पाहिलं सपोज आता त्यावेळी मला एखादा ऑर्गॅनिझम. पक्षी हा नाही, मला आता एखादा पक्षी मल्टी लोकेशन फाइंड आउट झाला असेल, तर हा. त्यावेळी परत त्या पक्षीचा फोटो अपलोड करायचा का? त्याला आपण लोकेशन त्याचं परत नाही ऍड नाही ऑन नाही करू शकतो. प्रत्येक इथं पण दिसला, इथं प्रत्येक पण दिसला. हा प्रत्येक वेगळ्या पक्षाचं नवीन ऑब्झर्वेशन वेगळ्या दिवशी आणि वेगळ्या ठिकाणचं करू शकतो. एकाच ठिकाणी ओके 5-25 असतील तर 25 पक्ष्यांची 25 ऑब्झर्वेशन नाही करायची. नाही नाही, सपोज पण आता मी हा का कोल्हापुरात, मला आता सपोज मी प्रॅक्टिकल म्हणजे सांगतो की लोकेशन वेगवेगळे असतील, हा बरोबर आहे. डिस्टन्स काही वेगवेगळे असतील, अंतरावरती 20 दिसला किलोमीटर तर 25 वेगळं किलोमीटर. हा तुम्ही निश्चितच करावं. काही अंतरावरती तोच ओके पक्षी दिसला तर किंवा वेगळ्या दिवशी दिसला तरी म्हणजे अगदी तुम्हाला खात्री असेल की हा तोच पक्षी आहे पण वेगळा दिवस असेल तरी वेगळ्या दिवशी आणि काही अंतरावर असं वेगळं ऑब्झर्वेशन करावं. पण ओके एकाच ठिकाणी जर एक थवा असेल तर त्याचं एकच ऑब्झर्वेशन. कॉम्प्युटरवरून थँक्यू फोटो अपलोड करायला सोपं जातंय. एकाच कॉम्प्युटरवरून पक्षाचे तुम्ही कॅमेरामध्ये असेल तर कॉम्प्युटरवरून सोपं जातं. एका वेळी 50-50, 60-60 पण फोटो एकत्र करून मग ते एकाच प्राण्याचे असतील त्याचे एकत्र करून हे सोपं. आता मी दाखवलं त्याप्रमाणे हो, सोपं सरांनी जातं. बॅच अपलोडच केलं होतं. मी 2च घेतले होते पण मी युजली माझं नियमितपणे मी जे करतो ते 30-40 एका दिवशी काढलेले फोटो असतात ते एकदम टाकतो. कारण ते बहुतेक सगळे एका ठिकाणचे पण असतात. त्यामुळे आणि मॅपवरती पण टाकायला सोपं पडतं. आणि एकाच पक्षांचे वेगवेगळे लोकेशन असलं तरी एका वेळी अपलोड करता येते. एकाच अ, पक्षाचे काय म्हणाले कळलं नाही मला. हो हो, एका वेळी एकाच पक्षाचे तुम्ही वेगवेगळ्या लोकेशनचे जरी वेगवेगळे फोटो टाकले तरी चालू शकतं. हो हो पण तुम्ही म्हणजे आज चिमणी पाहिली पुण्यात आणि उद्या समजा चिमणी पाहिली मुंबईला, तर पुण्यातल्या चिमणीचा फोटो मुंबईचा म्हणून टाकण्यात अर्थ नाही. हम्म. मुंबईला नवीन परत फोटो काढा. नाही नाही नाही, तसं नाही, तसं नाही. मुंबईला परत नवीन फोटो काढा, परत अपलोड करा. हो चालतं. आणि ते एक आणि दुसरं म्हणजे अगदी म्हणाला तसं पुण्यात म्हणजे मी अगदी एक कर्वे रोडवर पाहिलं आणि दुसरं सदाशिव पेठेत पाहिली तरी पण 2 तरी चालेल. रेकॉर्ड्स करायला पाहिजेत. कारण ते अंतर त्याच्यामध्ये पुष्कळ जास्त आहे. तर त्या ठिकाणचं ते रेकॉर्ड होणं महत्वाचं असतं. येस. आणि अगदी तुम्ही वेगळं काही पाहिलं तरी तुम्ही ते म्हणजे आत्ता मी पक्षी पाहिला, म्हणजे आता मोर पाहिला, तर फुलं म्हणजे पिसारा फुलवलेला मोर पाहिला, ते एक ऑब्झर्वेशन केलं. त्यानंतर खाताना म्हणजे त्याने काहीतरी साप पकडलाय म्हणून तोच मोर मी 5 मिनिटांनी पाहिला. तर मग मी साप पकडलेल्या मोराचं दुसरं ऑब्झर्वेशन करू शकतो. ऑब्झर्वेशन याचा अर्थ निरीक्षण आहे. तर मग तुम्ही काय निरीक्षण करता ते महत्वाचं आहे. सो इथे पहिलं निरीक्षण माझं होतं की मेटिंगसाठी त्याने पिसारा फुलवलाय. दुसरं निरीक्षण माझं हे होतं की त्याने साप पकडलाय, म्हणजे त्याचं फीडिंग आहे किंवा प्रिडेशन आहे. सो एकाच प्राण्याचे परत 5 वेळा मिनिटांनी मी 2 वेगळे निरीक्षण करू शकतो. व्हिडिओ याच्यामध्ये अपलोड नाही करतायत. त्यामुळे व्हिडिओ फक्त असेल तर त्याचं 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे थोडी कॉम्प्लिकेटेड त्याची जिफ फाईल तयार करून तुम्ही छोट्याशा भागाची टाकू शकता.
किंवा स्क्रीनशॉट घेऊन टाकू शकतात. व्हिडिओ न घेण्याचं कारण असं की व्हिडिओचा आकार खूप मोठा होतो आणि मग अनॅचरलिस्ट वरती जी हजारो ऑब्झर्वेशन रोज येतात ते त्यांना त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करायला एकदम वेगळं स्केल ते होईल. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ आता अजूनपर्यंत ते घ्यायचे नाहीत असं ठरवलंय. आपण व्हिडिओ तर अपलोडिंगच्या ओके बोला. अजून एक क्युरी होती की सपोज मला पक्षी दिसलाय बट आय एम नॉट, मला फोटो नाही काढता आलेला पण ते माझं ऑब्झर्वेशन झालेलं आहे, तर त्या सिनेरिओ मध्ये आपण नुसतं अपलोड करू शकतो का? हो, फक्त जर मीडिया अपलोड नसेल तर त्याला कॅज्युअल ग्रेड धरलं जातं. ओके. म्हणजे पण त्याच्यामध्ये त्याच्या तुम्ही आवाज रेकॉर्ड पक्षी. करू शकता हा. अशा वेळेला. म्हणजे एक ओके. चांगली कल्पना अशी असते की आपण आवाज रेकॉर्ड करून आवाज पाठवू शकतो, अपलोड करू शकतो. पण आवाज किंवा फोटो ओके. दोन्ही नसेल तर मग ते ऑब्झर्वेशन कॅज्युअल ग्रेड राहतं. म्हणजे ओके. ग्रेड्स आहेत काही हा. ऑब्झर्वेशनच्या 3 ग्रेड्स आहेत. एक नाही, कारण काही ठिकाणी फोटोग्राफी पॉसिबल नसते, म्हणजे आता उंचावरचा हो, पक्षी हो. आहे. हा, लिमिटेशन्स येतात प्रत्येक, हो, काही ठिकाणी तर लेन्स पोचत नाही आपल्याला, पानं आड येतात, आपण आपल्याला साऊंडिंग वरनं किंवा ह्याच्यावरनं कळतं की अरे हा पक्षी आहे, तो आपल्याला तो माहिती. हो. प्रणव तुम्हाला काही प्रश्न होता का? मला बॅकग्राऊंड आवाज येत होता म्हणून मी म्यूट केलं. सर तोवर मग आता आपण कॅज्युअल ग्रेड, रिसर्च ग्रेड आणि हे दाखवू शकतो ऑब्झर्वेशन. हो हो तुमचेच ऑब्झर्वेशन काही नीड्स आयडी मध्ये पण असतील हो. किंवा एक्सप्लोअर करून दाखवलं तर तेही दिसेल लोकांना की तुम्ही किती प्राणी कसे पाहिलेत किंवा कसं बघतायत. हो, आता हा जो आहे, हे जे आता आपण जे केलं ऑब्झर्वेशन, त्याला नीड्स आयडी झालाय, कारण अजून त्याला कोणी दिलेला नाहीये, दुजोरा दिला नाहीये त्याला अजून कोणी. आणि हे जे ऑब्झर्वेशन आहे ह्याला मी मोनार्क असं म्हटल्यानंतर अजून 2 लोकांनी ते मोनार्कच आहे. आता याच्यामध्ये मी त्याला बाकीची अनोटेशन्स दिली नाहीयेत, कारण काल मी 30-40 ऑब्झर्वेशन्स केली. शक्यतो मी देतो त्याला. मेल आहे का फिमेल आहे? फिमेल आहे. आणि याच्यामध्ये अजून एक थोडंसं ॲडव्हान्स आहे, जर कोणाला इच्छा असेल तर ऑब्झर्वेशन फील्ड्समध्ये जाऊन हे पण तुम्ही सांगू शकता की काही त्याला जास्तीची माहिती देऊ शकता. तर मी असं म्हटलं की हे लंटानाच्या फुलावरती बसलेलं मला दिसलं. तर ही एक मी जास्तीची माहिती त्याला दिली. अशी पण आपण ऑब्झर्वेशन फील्ड्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी देऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण काउंट पण टाकू शकतो, की किती पक्षी पाहिले, त्या प्रकारचे किती फुलपाखरं पाहिली, काय करत होतो, नुसतंच उन्हात बसलं होतं वगैरे अशा गोष्टी. नीड्स आयडी झालं, रिसर्च ग्रेड झालं, कॅज्युअल ग्रेड माझं रेकॉर्ड शोधू का किंवा दुसरं कुठेतरी शोधायला लागेल. कॅज्युअल ग्रेड मला वाटतं काल मी कुठल्या तरी झाड एक प्लॅन्टेड टाकलं होतं. तो आपण याच्यामध्ये करू शकतो, एक्सप्लोअर मध्ये जाऊन करू शकतो. मध्ये फिल्टर असेल ना. हा, हे पाहिजे आता, कॅज्युअल हे ग्रेड कॅज्युअल ग्रेड आहे. होतं. हो. तेवढ्यामध्ये ते त्याच्यावर हे टाकून ते झालंय. हा, म्हणजे कोणीतरी तारीख टाकायचं राहिलं होतं किंवा असं, ते हा, असं काहीतरी ते दुरुस्त हा केलंय. म्हणजे 3 पैकी एकही गोष्ट नसेल ना तरी ते ऑब्झर्वेशन कॅज्युअल ग्रेड असतं. कॅज्युअल म्हणजे ग्रेड. तारीख वेळ नसली ठिकाण तरी किंवा चालते पण तारीख लागते. माझ्या मते ह्याला आयडी दिलेलं नव्हतं म्हणून ते कॅज्युअल होतं. आता ते हे झालं. ओके. आयडी आल्यामुळे ते झालंय. तर अजून एक प्रश्न असा आहे की ग्रुपला कसं ऍड व्हायचं? तर विशाल दादा तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचंय का म्हणजे इथले कलेक्शन प्रोजेक्ट ज्याला म्हणतात त्याला तुम्हाला ग्रुप म्हणायचंय? अ, तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता.
ओके, कलेक्शन प्रोजेक्ट्सला तर ऑटोमॅटिक ऍड होतं. तर म्हणजे आता जसं सरांनी डेमो देताना दाखवलं की त्यांचं मोनाच ऑलरेडी 2 प्रोजेक्ट्स मध्ये ऑटोमॅटिक ऍड झालं होतं. तर त्या प्रोजेक्ट्सला तसे मला वाटतं बाउंड्रीज डिफाईन्ड असतात. म्हणजे हा प्रोजेक्ट या तारखांसाठी आहे किंवा फक्त या जागेसाठी आहे किंवा फक्त या फुलपाखरांसाठी आहे किंवा या पर्टिक्युलर प्राण्यांसाठी किंवा या झाडांसाठी आहे. तर तसं असतं. जसं आता हा बटरफ्लाईज ऑफ कॅलिफोर्निया प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये तो इथे जॉईन किंवा लिव्ह अशी लिंक असते. आता मी याला ऑलरेडी जॉईन झालेलो आहे म्हणून मला लिव्ह लिंक आलेली आहे. तर ती जॉईन लिंक आहे. प्रोजेक्ट वरती जर जाऊन तुम्हाला स्पेसिफिकली त्याचा मेंबर व्हायचा असेल तर. येस, पण या प्रोजेक्ट मध्ये सर तुम्ही मेंबर नसाल तरी ऑटोमॅटिकली तुमचे ऑटोमॅटिकली ऑब्झर्वेशन्स रेकॉर्ड ऍड दिसतात होतीलच. तुमचे. बरोबर आहे. कारण हे जे प्रोजेक्ट आहे ते लोकेशन बेस्ड आहे प्रोजेक्ट. येस, लोकेशन त्यामध्ये आणि स्पेशिस एनी म्हणजे युजर म्हटलं इथे, पण लोकेशन हे कॅलिफोर्निया पाहिजे आणि फुलपाखरू पाहिजे. वा सर, तुम्ही मराठी ऑन केलंय तिथे. हो हो. क्या बात आहे. मराठीमध्ये नावं वाचले की बरं वाटतं. हो, खरंच. मराठी कोणाचं चांगलं असेल तर अख्खं अनॅच्युअलीची वेबसाईट आणि ऍप पण मराठीमध्ये ट्रान्सलेट करायला मदत हवी आहे बरं का. तेही ओपन मा- सोर्सच मला किंवा चालू आहे. मला किंवा स्वानंदला कॉन्टॅक्ट करा. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही अनम्यूट होऊ शकता किंवा कसंही म्हणजे चॅट पण करा. विशाल सरांनी व्हॉट्सअप ग्रुप विषयी विचारलंय. सर मी विजय सर, तुम्ही तुमचा नंबर देता का? कारण म्हणजे हो, का माझा देऊ, कसं करायचं? नाही देतो ना. हा, या नंबरला फक्त व्हॉट्सअपला हाय करा आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप्सच्या लिंक्स येतील. तुम्हाला जो करायचा आहे तो करा. म्हणजे आता तुम्ही जर सध्या सिटी नेचर चॅलेंज करता बरेच ग्रुप्स फॉर्म केलेत. म्हणजे सिटी नेचर चॅलेंज इंडिया नावाचा ग्रुप आहे. तुम्ही सिटी नेचर चॅलेंजच्या ओके सर, तोवर आपण सिटी नेचर चॅलेंजचं चॅनल जे आहे व्हॉट्सअपचं ते टाकू शकतो की ज्याला तुम्ही फॉलो करू शकता. दुसरं, सिटी नेचर चॅलेंजचा महाराष्ट्रासाठी स्पेसिफिक एक ग्रुप तयार केलाय. कारण 200 पेक्षा जास्त शहरांनी यावर्षी भाग घेतलाय भारतातनं. म्हणजे महाराष्ट्रातनं त्यातनं 12 शहर आहेत. तर मग ह्या सगळ्या शहरातले एवढे सगळ्या लोकांनी जर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर त्याला चॅनलाइज करायला आपण मल्टिपल ग्रुप्स केलेत. म्हणजे मुंबईसाठी सेपरेट ग्रुप आहे, पुण्यासाठी सेपरेट ग्रुप आहे, मला वाटतं अहमदनगरचाही ग्रुप तयार आहे, जळगावचाही ग्रुप तयार आहे. तर मग जसं तुम्हाला सोयीचं वाटेल तसं आपण त्या ग्रुपमध्ये ऍड होऊ शकतो. तुम्हाला जर अगदी आता मी मुंबईचा नाही पण मी मुंबईचा ग्रुप जॉईन केलाय जस्ट टू सी माझे मुंबईचे मित्र तिथे काय अपलोड करतायत किंवा ते कसे ऑर्गनाईज करतायत. आपण अजून महाराष्ट्र ग्रुप मध्ये जॉईन करून घेतो ना लोकांना. हा, चालेल. महाराष्ट्र नवीन ग्रुपमध्ये जॉईन केलेलं केव्हाही चांगलं, कारण सगळेच येतील तिथे आणि आणि मग प्रश्न आले तर तिथून मग पाहिजे त्या ग्रुपमध्ये मग मी महाराष्ट्र ग्रुपची लिंक शेअर करू येस, का? चालेल ना. महाराष्ट्र ग्रुपची आणि आपल्या सीएनसी इंडियाच्या चॅनलची ग्रुप लिंक शेअर करू शकता. आणि आता फॉर सिटी नेचर चॅलेंज भारताची वेबसाईट पण तयार झाली आहे. सो वी कॅन ऑल्सो शेअर दॅट. हो बरोबर आहे. ती मी शेअर करतो. हो. मला वाटतं भारत दुसराच देश असेल ज्याची ही अशी लिंक तयार आहे. स्पेसिफिक वेबसाईट आहे हो बहुतेक, मला तरी माहिती नाही अजून. ही भारताची आहे, सिटी नेचर चॅलेंजची. त्या कम्युनिटीची लिंक सापडली तर शेअर कर, मी महाराष्ट्राची टाकतो. ओके, मला ते बघतो मी. त्याच्यातून येत नाहीये लॅपटॉप वरून. आता जर आम्ही शेअर नाही करू शकलो तर तुम्ही विजय सरांना नंतर कॉन्टॅक्ट हा, करा. मला मेसेज करा, त्या त्या ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊ शकेनच. मला वाटतं प्रश्न संपलेत. आणि थँक्यू विजय सर. अनॅच्युअलिस्टच्या टेक्निकल म्हणजे काही अडचणी असतील तर त्याच्यासाठी पण ग्रुप आहे आपला. हो, ती त्याची टाकली पण तरी चालेल. हा लिंक देऊन ठेवतो मी.
CNC महाराष्ट्रासाठीची इन्व्हाइट लिंक ऑलरेडी आलेली आहे आणि टेक हेल्पची पण आलेली आहे. मला मेसेज केला तर फक्त तुमचं नाव आणि कशाकरता केलंय ते सांगा. कधी कधी मला नुसतंच हाय असे मेसेज येतात. आणि सर ऍक्च्युली व्हॉट्सअपच्या मला वाटतं 50 पेक्षा जास्त ग्रुप्सचे ऍडमिन आहेत, त्यामुळे हो. सगळ्याच ग्रुपचे नुसताच हाय मेसेज आला. हाय ऍड मी इन द ग्रुप असं म्हटलं की मला कळत नाही की तुला नक्की कुठल्या ग्रुपमध्ये ऍड करावं. मग तुम्ही ती बंबार्ड करू शकता की एवढे 200 ग्रुप आहेत आणि ओके. डॉक्टर संतोष सरांनी तुम्हाला थँक्यू म्हटलंय, नाईस इन्फॉर्मेशन, आणि ही इज गोइंग टू जॉईन NH लिस्ट सून. सो थँक्यू Yes. डॉक्टर संतोष की लगेच जॉईन तर करतोय आपण. प्रश्न नसतील तर सर विजय सर, तर लाईक मला क्युरिओसिटी, जर लोकांना प्रश्न असतील तर माणसांना आपण तुम्ही एकदा एक्सप्लोर करून दाखवता का की तुमचे ऑब्झर्वेशन कसे आहेत? फक्त हो. तुमच्या युअर ऑब्झर्वेशन एक्सप्लोर मध्ये दाखवले तर. म्हणजे आपण पर्सनली का करायचे, तर इथे हे दिसतं, आधी मॅप सरांचा दाखव. मॅप दिसतोय. सर भारत असो, अमेरिका असो, आफ्रिका असो, ऑस्ट्रेलियाला पण गेलेले. तर सरांचा मॅप दिसतोय की सरांनी कुठे कुठे निरीक्षणं केलेली आहेत. त्यांनी 2500 स्पेशीज आतापर्यंत पाहिल्यात, ते दिसतंय. हा, आणि मग आणि ते आपण स्क्रोलही करू शकतो पाहिजे तेवढं. हा, की समजा आणि मला हे बघायचं की भारतामध्ये मी कुठे कुठे जाऊन ऑब्झर्वेशन केलेली आहेत. दोन्ही होऊ शकतं की प्लेस ऑफ इंटरेस्ट मध्ये पण टाकू शकतो किंवा वरती फिल्टर करू शकतो हा. की भारतातली 10,000 नाही झाली. भारतात अजून प्लेस ऑफ नाही, रिडू सर्च इन मॅप करावा लागेल सर तुम्हाला. भारतातली 1000च असतील. सो हे आपली माहिती आपल्याला कळते. म्हणजे समजा आपल्याला भारतामध्ये जर कोणी हा विचारलं की तुम्ही किती स्पेशीज पाहिल्यात, तर हे सांगता येतं की मी म्हणजे आता सर सांगू शकतात 750 पेक्षा जास्त स्पेशीज त्यांनी पाहिल्यात. तर याला बटरफ्लाईजनी फिल्टर करा ना वरती थोडं. आय थिंक हा इथे स्पेशीजला फिल्टर. सो काही क्षणात आपल्याला कळतं की सरांनी 200 म्हणजे 190 पेक्षा जास्त फुलपाखरांच्या स्पेशीज भारतात पाहिलेल्या आहेत. हा याचा उपयोग आहे पर्सनल यूज करता. याच्यात अगदी आपण आपलं शहर सुद्धा टाकू शकतो, म्हणजे हो हो ते- अगदी घर सुद्धा टाकू शकतो. म्हणजे मी घरापर्यंत पण गेलेलो आहे. हो. ते जे मोनार्कने दाखवलं ते आमच्या ऑफिसची जी छोटीशी बाग आहे त्याच्यामध्ये सगळे लोक आम्ही ऑब्झर्व करतो. त्याचं ते प्रोजेक्ट आहे. थँक्यू सर, खूप छान येस. दिलं सेशन अगदी सुरुवातीपासून. मला वाटतं सगळी माहिती पण कव्हर झाली आणि सगळे डाऊट्स पण क्लिअर झालेत. शंका. येस, ठीक आहे. रेकॉर्डिंग थांबवतो. मला वाटतं मी आता हो. प्रश्न झालेले आहेत.